सिन्नर शहरातील भारती ब्लड स्टोरेज सेंटर संचालक कुणाल गायकवाड यांच्या वतीने प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी शहरातील हुतात्मा स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमास कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। रक्तदान सारख्या पवित्र कार्यात सर्वात मोठे योगदान असते ते ब्लड बँकचे। सिन्नर शहरात गेल्या वर्षी कुणाल गायकवाड यांनी रक्त संकलनासाठी भारती ब्लड स्टोरेज सेंटरची सुरुवात केली। यशस्वीरित्या त्यास वर्षपूर्ती झाल्याने त्यांनी मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। शहरातील हुतात्मा स्मारक येथे युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार, अमोल झाडे, विजय कोळी, अर्जुन राठोड, निवृत्ती आव्हाड, महेश बेनके, राहुल शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वप्नील गोडगे, हर्षद आव्हाड, राहुल निंबाळकर, नितीन चव्हाणके आदींसह मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले। यावेळी मान्यवरांनी कुणाल गायकवाड यांच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। एसएन न्यूजसाठी रोहन भावसार। आज आपल्या सिन्नर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून भारती ब्लड स्टोरेज या नावाने रक्तपेढी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्व रक्तपेढ्या या नाशिकमध्ये आहेत, परंतु सिन्नरमध्ये सुद्धा ही रक्तपेढी आहे। तिथेही आपल्या रक्ताची ज्याला गरज असेल किंवा ज्याला रक्त द्यायचं, रक्तदान करायचं असेल, अशा सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी भारती ब्लड स्टोरेजच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध आहे। आणि आज त्यांचा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचं नुकतंच आता उद्घाटन झालेलं आहे। या प्रसंगी सन्माननीय अनिल भाऊ सरवार, आमचे शिवसेनेचे गटप्रमुख गणेशजी आव्हाड, कुणालजी गायकवाड आणि सर्व त्यांचे सहकारी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। एक चांगला असा उपक्रम हा भारती ब्लड स्टोरेजच्या माध्यमातून सिन्नर शहरामध्ये होतोय। मी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सिन्नरकरांना सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला कुठलंही रक्त पिशवी असेल किंवा याबाबतची कुठलीही गरज असली तर ती आता आपल्या सिन्नरमध्येच उपलब्ध झालेली आहे। त्याचा आपण लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे। धन्यवाद। स्टोरेज या संस्थेचा वर्धापन दिन आहे आणि सिन्नरकरांसाठी आणि सिन्नरमध्ये प्रथमच ब्लड स्टोरेज या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सिन्नरकरांसाठी ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो। धन्यवाद। भारती स्टोरेज ब्लड बँक यांचा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तसेच आपल्या ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल भारतीय ब्लड स्टोरेज बँकेचे संचालक श्री कुणाल भाऊ गायकवाड यांचे आभार। वर्षभरापासून भारतीय ब्लड बँक ही आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये कार्यरत आहे। यापूर्वी सिन्नरला कुठलीही ब्लड बँक उपलब्ध नव्हती आणि रक्तासाठी आपल्याला प्रत्येकाला नाशिकला जावे लागत होते, परंतु गेल्या वर्षभरापासून भारती कोल्ड स्टोरेज ब्लड बँक इथे सुरू झाली आणि त्याचा फायदा सिन्नरकरांना खूप होतो आहे आणि यानंतरही होणार आहे। आज त्यांचा वर्धापन दिन होता। या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या बँकेचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे आपण आज इथे सर्व जमलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन वगैरे झालेलं आहे। तर गेल्या 2-2.5 वर्षापासून कोविडच्या काळामध्ये भारतीय समता ब्लड बँकने सिन्नरकरांसाठी खूप महत्त्वाची मदत केली। म्हणजे पैसा असूनही आपल्याला वेळेला ब्लड भेटत नव्हतं, ते ब्लड उपलब्ध करून भारतीय समता बँकेने दिलेलं आहे। त्यामध्ये कुणाल गायकवाड हे संचालक असून त्यांनी सिन्नरसाठी खूप महत्त्वाची मदत केलेली। ग्रामीण भागामध्ये वेळेकाळीला कधी पण रात्री बेरात्री ब्लड नसे नाशिक लावावं लागतं, तर आता ते ब्लड आपल्याला भारतीय समता ब्लड बँकेत सहज आणि वेळेत उपलब्ध होईल, जेणेकरून एखादा क्रिटिकल पेशंट असेल त्याचा जीवही वाचेल। असं आजचं वर्धापन दिनानिमित्त मी समता बँकेला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।